नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अनितीवर नीतीचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय असं म्हणत शहर जिल्ह्यात दसरा उत्साहात साजरा. गंगापूर तहसील कार्यालयाच्या नवीन मध्यवर्तीय शासकीय इमारतीचं अचानक उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन. फलकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव गायब, वर्तुळात चर्चेला उधाण. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शनिवारी सकाळी विजयादशमी निमित्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय इथं शस्त्रपूजन करण्यात आलं. यावेळी पोलीस उपायुक्त शीलावंत नांदेडकर, इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याचा, अधर्मावर धर्माचा विजय. त्यामुळे दसऱ्याला शस्त्रपूजनाची प्रथा फार पूर्वीपासून प्रचलित आहे. पोलीस दलही त्याला अपवाद नाही. पोलीस दलात शस्त्रपूजनाचं वेगळं महत्त्व आहे. दसऱ्याला पोलीस ठाणे, सशस्त्र विभाग, शस्त्र भांडार, शस्त्र दुरुस्ती विभागात पूजा केली जाते. वाईट शक्तींवर मात करण्यासाठी शस्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्याच भावनेनं अगदी ब्रिटिश काळापासून ही शस्त्रपूजनाची प्रथा आहे. शस्त्रपूजनासाठी शस्त्रांची विशेष रचनेत मांडणी केली जाते. शनिवारी सकाळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय इथं शस्त्रपूजन करण्यात आलं. यावेळी पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, इतर अधिकारी आणि अंमलदार हे उपस्थित होते. त्यात बंदुका, काठ्या, संगणक यांची पूजा करण्याची प्रथा आहे. यावेळी घरातील वस्तू अथवा वाहनांची पूजा केल्याप्रमाणे शस्त्रांना, विशेषतः बंदुकांना हळद कुंकू लावलं जातं. पोलीस दलातील शस्त्रपूजनाची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असली तरी त्यांच्या शस्त्रामध्ये वेळोवेळी बदल होत गेला आहे. सायबर पोलीस मुख्यालय व आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयांमध्ये पोलीस त्यांच्या संगणकाचीही पूजा करतात. बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या धम्मकोटी परिसरामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून विपश्यना केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती येथील भदंत विश्वादानंद बोधी महाथेरो यांच्या वतीनं धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाच्या वेळी देण्यात आली आहे. बुद्धलेणी येथील धम्मकुटी इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शनिवारी परदेशातील आणि बुद्धगया येथील बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. यासाठी सर्व उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. सोहळ्याचे मुख्य आयोजक भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी दरवर्षीप्रमाणे सोहळ्याचं आयोजन केलं होतं. बुद्धलेणी परिसरात सकाळी धम्मध्वजारोहण होऊन 11 वाजता परित्राण पाठ पंचशील त्रिशरण झालं. दुपारी 12 पर्यंत बौद्ध भिक्खूंची धम्मदेसना झाली. सर्व वयोगटातील गायकांसाठी बुद्ध भीमगीत गायन कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजित सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी श्रीकांत उपस्थित होते. सोहळ्यासाठी भदंत नागसेन बोधी, भदंत चंद्रबोधी, भंते महानामा, भंते धम्मबोधी, भदंत सुदत्त बोधी, धम्मदीप मेत्ता यांच्यासह भादनकन उपस्थित होते. बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या धम्मकोटी परिसरामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून विपश्यना केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती भदंत विश्वादानंद बोधी महाथेरो यांनी कार्यक्रमाच्या वेळी दिली. या मोर्चाचे पडसाद केवळ महाराष्ट्रभर नाही तर भारतभरही उमटलेत आणि काही देशांमध्ये सुद्धा यांचे व्हिडिओ पोचलेत. श्रीलंकेचे बौद्ध भिक्षू विचारू लागलेत की पंचशील पंचरंगी धम्मध्वजांनी जो काही मोर्चा काढला होता, व्हॉट हॅपन, नेमकं काय घडलं. तेव्हा सगळ्या देशाच्या लोकांची उत्सुकता होती की औरंगाबाद शहर हे अतिशय जागृत शहर आहे, धार्मिक शहर आहे आणि बौद्ध भिक्षूवर अशी कोणती आपत्ती आली. तर आम्ही त्यांना समजून सांगितल्यानंतर ते शांत झालेत. तर काल आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली. मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं बौद्धांच्या भावना कशा आहेत त्या दाखवून दिल्यात आणि त्यांनी तात्काळ त्या भावना लक्षात घेऊन बुद्धलेणीच्या परिसरामध्ये असलेलं हे जे बुद्धविहार आहे, विपश्यना सेंटर आहेत आणि पुढे पण होऊ घातलेलं विपश्यना सेंटर आहे, तर या सेंटरला जेवढी काही जागा पाहिजे तेवढी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी तात्काळ माझ्यासमोर कुलगुरूला फोन लावला आणि लगेच कुलगुरूला सांगितलं की भंतेजींना जेवढी जमीन हवी आहे विपश्यना सेंटरसाठी तेवढी देण्यात यावी. आणि अशा प्रकारे संजय शिरसाट
तिथं उपस्थित होते मंत्री. त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भर घातली की फार मोठ्या 40 वर्षापासूनचा हा उपक्रम चालू असतो आणि लाखोच्या संख्येने तिथं लोक येत असतात. म्हणून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन माझ्यासमोर फोन करून या सगळ्या काही गोष्टी थांबवलेल्या आहेत आणि म्हणून औरंगाबादचा संपूर्ण उपासक वर्ग अतिशय खुशीमध्ये आहे. नाराजीचे रूपांतर खुशीमध्ये झालेलं आहे. भिक्खू संघसुद्धा खूप खुश आहेत. तर आता याच्यापुढे बुद्धलेणीचे उपक्रम हे बौद्ध भिक्षू खूप चांगल्या प्रकारे राबवणार आहे. गंगापूर शहर येथील तहसील कार्यालयाची नवीन मध्यवर्ती शासकीय इमारतीचं अचानक उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं आणि फलकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव नसल्यानं वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शनिवारी दुपारी गंगापूर शहर इथं भाजपच्या वतीनं उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली गंगापूर तहसील कार्यालय अंतर्गत पंचायत समिती गंगापूर यांच्या वतीनं मध्यवर्ती शासकीय इमारतीचं करण्यात आलेल्या बांधकामाचं मंत्री रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन असल्याचे बोर्ड लावण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात दोन्ही तालुक्यांमध्ये हे उद्घाटन होत आहे. गंगापूर इथं तहसील कार्यालय हे तालुक्याच्या विकासाचं केंद्रबिंदू असतं. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या मागण्या, प्रश्न व अडीअडचणी या ठिकाणाहून सोडवल्या जातात. आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून या इमारतीसाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाला होता. गंगापूर शहरातील शासकीय 10 एकर गायरान जमिनीवर म्हाडा कॉलनीजवळ ही भव्य इमारत उभारली जात आहे. मात्र नव्या इमारतीकडे जाण्यासाठी अद्यापपर्यंत रस्ताच मंजूर नसल्यानं हा मार्ग पाऊस येताच चिखलमय होतो. या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असल्याचं कोणालाही न सांगता आज अचानक दसऱ्याचा मुहूर्त साधून करण्यात येत असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. यात तहसीलदार यांनी सदरचं इमारत पूर्ण बांधकाम झालेलं नसताना कसं ताब्यात घेत आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच फलकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव गायब असल्याने वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. जळगाव रोड ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झालं. व्हीआयपी रोड हा विमानतळ, विभागीय आयुक्त कार्यालय आणि सुभेदारी विश्रामगृह या महत्त्वाच्या ठिकाणांसाठी मुख्य मार्ग आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तिथून जाणं खूप कठीण झालं होतं. त्यामुळं नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. आता या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर वाहन चालकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल. तसंच सिडकोमधील रहिवाशांसाठीही त्यांनी मोठी घोषणा केली की लीज होल्ड असलेली घरं आता फ्री होल्ड केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मालकी हक्क मिळेल आणि त्यांचं उत्पन्न वाढण्याची संधी मिळेल. शहरातील व्हीआयपी रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव रोड ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झालं. या प्रकल्पासाठी सुमारे 66 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता तयार केला जाणार आहे. अनेक दिवसापासून सिडको बस स्टँड ते हर्सूल टी पॉइंट हा व्हीआयपी रोड यामध्ये रस्त्याचं काम प्रलंबित होतं. मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं आवर्जून आभार मानेन की या कामासाठी जवळजवळ 79 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले. माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे मित्र रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी निधी आणि कामाला मंजुरी दिली. त्यामुळेच आज हे काम एवढी मोठी निधी एखाद्या रस्त्यासाठी पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध झाली आणि त्या माध्यमातून लवकरच हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होईल आणि पुन्हा 25 वर्ष कुठल्याही प्रकारचा खड्डा वगैरे पडणार नाही. दुसरा विषय, आज सिडको जे लीज होल्डचं फ्री होल्ड होतं ते मागच्या वेळेस आम्ही 19मध्ये केलं होतं, पण कॅबिनेटची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे तो अडकला होता. नंतर सरकार बदललं, त्या सरकारने ते केलं नाही. पण आज मला सांगायला आनंद होतो आहे की आम्ही आज कालच्या कॅबिनेटमध्ये मंजूर केलं. माननीय संजय शिरसाट साहेबांनी बोर्डामधून मंजूर करून पाठवली होती. कालच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याचा GRही निघाला आहे. मला नक्कीच खात्री आहे की या सिडकोच्या लीज होल्ड फ्री होल्डमुळे सगळे
सिडको हडकोमधील राहणारे सगळे नागरिक अतिशय आनंदी आहेत आणि नक्कीच त्यांचा आनंद आम्हाला साजरा करतायत. दसऱ्याची भेट म्हणून ही समजा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांतर्फे त्यांना ही दसऱ्याची भेट आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. $2,568 अशोक विजयादशमी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धम्मभूमी बुद्धलेणी इथं आयोजित अशोका विजयादशमी धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष समाजभूषण आयुष्यमान भीमराव हत्यांबिरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तथा प्रभारी सामाजिक न्याय विभाग. तो ग हे कुठून आणलं? आणला. साडी पण वाह, छान दिसतेय की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर. आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी काय नाही, चल मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो, याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार,
नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याला तू बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे 6 पाणी स्वच्छ पाणी येईल. असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. पत्नी पीडित पुरुष आश्रम या ठिकाणी विजयादशमीच्या दिवशी परंपरेनुसार रावण दहन करण्याची प्रथा टाळून शूर्पणखा वाईट वृत्तीचं दहन करून दसरा साजरा करण्यात आला. पुरुषांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव संस्था असलेली पत्नी पीडित पुरुष आश्रम इथं शुल्क नखा वृत्ती म्हणजे शिल्प नका वाईट वृत्ती दहन कार्यक्रम घेऊन विजयादशमी दसरा साजरा करण्यात आला. विजयादशमीच्या दिवशी परंपरेनुसार रावण दहन करण्याची प्रथा आहे, मात्र ॲडव्होकेट भरत फुलारे यांच्या नेतृत्वाखाली पत्नी पीडित पुरुष आश्रम इथं शूर्पणखा वाईट वृत्तीनं दहन करीत दसऱ्याचं अनोख्या पद्धतीनं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शूर्पणखाचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याचं दहन अध्यक्ष फुलारे यांच्या हस्ते करण्यात आलं. सदर कार्यक्रमाविषयी त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज आम्ही सालाबादाप्रमाणे या ठिकाणी शूर्पणखा वृत्तीचं दहन केलेलं आहे. ज्याप्रमाणे वर्षानुवर्ष आपण बघतोय त्या विजयादशमीच्या दिवशी या रावणाचं पुतळ्याचं दहन केलं जातं. रावणाचं पुतळ्याचं दहन केल्यामुळं रावण हा पुरुष होता. पुरुष एवढा महापंडित होऊन गेला आणि पुरुष असल्यामुळं पुरुषांमधले जे काही वाईट वृत्ती आतापर्यंत जळून भस्मसात झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे रावणाची जी बहीण होती शूर्पणखा, तिच्यामधले जे वाईट वृत्ती होती ती जी आता वाढत चाललेली आहे, ते वाईट वृत्ती कुठंतरी जाऊन भस्मसात व्हा. ज्या महिलांमध्ये असे कुबुद्धी आहे, ज्या महिला ज्या पत्नी या पतीला त्रास देतात, अशा पत्नीच्या डोक्यामधले जे वाईट वृत्ती आहे आणि जे शूर्पणखा वृत्ती होती त्यांच्यामध्ये जे आता घुसत चाललेले आहे ते कुठंतरी निघून जावा, ते जळून भस्मसात व्हावा. त्यासाठी आम्ही या शुभ मुहूर्तावर शूर्पणखा वृत्तीचं दहन आयोजन करत आलेलो आहे. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे प्रौढ महिला विद्यालय इथं भोंडला आणि गरबाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सहभागी झालेल्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नंबर काढून कॅश बक्षिसं देण्यात आली.
प्रौढ महिला विद्यालय इथं सर्व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पण शिक्षणाची आवड असणाऱ्या महिला शिक्षण घेतात. त्या सगळ्या घरकाम करणं, छोटी मोठी कामं करून अर्थार्जन तसंच कुटुंबाला मदत करत असतात. या महिलांना पण भोंडला, दांडिया या सगळ्यातील आनंद मिळावा म्हणून रोटरी इलाइट क्लबनं आयोजन केलं होतं. त्यात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नंबर काढून कॅश बक्षिसं देण्यात आली. त्या महिलांनी अतिशय सुंदर दांडिया केला तसंच दांडपट्टा पण खेळून दाखवला. आम्हाला आमच्या कामाच्या व्यापातून इथं खेळायची संधी मिळाली याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. यासाठी रोटरीतर्फे अध्यक्ष लता सोमय्या, माधुरी सांगवीकर, डॉक्टर माधुरी जोशी, स्वाती स्मार्ट, अपर्णा कुलकर्णी तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका रंधेबाई आणि इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले. समाजसेवक डॉक्टर संदीप जाधव यांच्या वतीनं सिद्धार्थनगर इथं राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय सर्व रोग निदान शिबिराचा एक भाग म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडलं. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सिद्धार्थनगर इथं मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि उपचारांची सोय करण्यात आली होती. या शिबिरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी डॉक्टर संदीप जाधव यांच्या वतीनं सिद्धार्थनगर इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल, पूजनीय भंते, रत्नदीप थरो, कॅन्सर हॉस्पिटल विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड, बालाजी देशमुख, इंदल जाधव, भालेराव, प्रवीण गाडे, समाजसेवा अधीक्षक मुरलीधर बनसोडे, हिरालाल पोळ, चंद्रकांत मिसाळ, नायाबराव दाभाडे, उत्तम जाधव, बबन चंदन शिवे, कडुबा दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सिद्धार्थनगर आणि लगतच्या परिसरातील नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेऊन या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये कान, नाक, घसा तपासणी, रक्तदाब, शुगर, रक्तगट तपासणी, डोळे तपासणी, ECG, बोल डेन्सिटी तपासणी, थायरॉइड तपासणी, पावसाळी आजारांवर, प्रतिबंधात्मक आजारांवर तपासणी, जलजन्य आजारांवर तपासणी आणि मार्गदर्शन आदींचा सहभाग होता. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अरविंद गायकवाड यांच्यासह शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे डॉक्टर आदींची उपस्थिती होती. नवदुर्गा नवरात्र उत्सव समिती संत रोहिदास नगर पदमपुरा मंडळातर्फे डॉक्टर हेडगेवार रुग्णालय येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमनं आरोग्य शिबिर घेऊन अनेक रुग्णांवर शिबिरामध्ये मोफत उपचार केलेत. नवदुर्गा नवरात्र उत्सव समिती संत रोहिदास नगर पदमपुरा मंडळातर्फे आज डॉक्टर हेडगेवार रुग्णालय येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमनं आरोग्य शिबिर घेऊन अनेक रुग्णांवर मोफत उपचार केले. पदमपुरा हा शहराचा जुना भाग असून मध्यमवर्गीय वस्ती आहे. या मंडळानं घेतलेल्या आरोग्य शिबिर उपक्रमाचा लाभ गरजू लोकांना झाला. कान घसा डॉक्टर पराग वानखेडे, MD मेडिसिन डॉक्टर गणेश चोपडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री, डॉक्टर दिशा पडोळे, डॉक्टर दिशा घुगे यांनी रुग्णांची तपासणी करून औषध उपचार केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष तसंच सर्व मंडळ समितीनं परिश्रम घेतले. राज्यातील 19 ओबीसी जाती केंद्राच्या सूचीत डबल इंजिन सरकारचं गिफ्ट. राज्यातील 19 जातींना फायदा होणार असून महाराष्ट्रातील 19 ओबीसी जाती केंद्रात सूचित आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून मान्यता मिळाल्यानं महायुती सरकारच्या प्रयत्नांना यश आलंय. राज्यातील काही जाती उपजातींचा केंद्राच्या इतर मागास प्रवर्गातील सूचीत समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारनं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती. या शिफारसींची तपासणी करून 19 जाती आणि पोटजातींना केंद्राच्या सूचीत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात बडगुजर, सूर्यवंशी गुजर, पोवार, भुयार, पवार, कपेवार, तेलंगी, लोध, डांगरी या जातींचा समावेश आहे. मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील 19 ओबीसी जातींना याचा शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिक विकासाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अनितीवर नीतीचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय असं म्हणत शहर जिल्ह्यात दसरा उत्साहात साजरा. गंगापूर तहसील कार्यालयाच्या नवीन मध्यवर्तीय शासकीय इमारतीचं अचानक उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन. फलकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव गायब, वर्तुळात चर्चेला उधाण. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN.